मालमत्ता हक्कांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि निर्णायक निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलामुलींच्या नावावर असलेली मालमत्ता त्यांच्या सख्ख्या पालकांनाही न्यायालयाच्या परवानगीशिवाय विकता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला आहे. या निर्णयानुसार जर पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावावर असलेली मालमत्ता न्यायालयाची परवानगी न घेता विकली, तर ती विक्री रद्दबातल ठरेल. याशिवाय मुलगा किंवा मुलगी जेव्हा 18 वर्षांचे होतात तेव्हा ते थेट त्या विक्रीला आव्हान देऊ शकतात आणि व्यवहार रद्द करण्याची मागणी करू शकतात. यासाठी वेगळा दावा दाखल करण्याची आवश्यकता नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. खंडपीठाने या निकालात हिंदू अल्पसंख्याक आणि पालकत्व कायदा 1956च्या कलम 7 आणि 8चा उल्लेख केला आहे. या कलमानुसार न्यायालयाच्या परवानगीशिवाय पालकांना अल्पवयीन मुलाच्या मालमत्तेचा कोणताही भाग विकण्याचा, गहाण ठेवण्याचा किंवा भेट देण्याचा अधिकार नाही. तसेच 5 वर्षांहून अधिक कालावधीसाठी भाडेपट्टा देण्याचाही अधिकार पालकांकडे नसतो. न्यायालयाने स्पष्ट केले की प्रौढ झाल्यानंतर मुलगा किंवा मुलगी स्वतःहून त्या मालमत्तेचा ताबा परत घेऊ शकते किंवा व्यवहार अवैध असल्याचे घोषित करण्यासाठी पावले उचलू शकते. हा निकाल अल्पवयीनांच्या मालमत्ता हक्कांचे संरक्षण करणारा मैलाचा दगड ठरणार आहे.